मित्रांनो, आज आपण पाहणार आहे दोन जबरदस्त फोन मधले कंपॅरिझन, ते म्हणजे Oppo Reno 15 Pro Mini वर्सेस Vivo V70 Lite. फर्स्ट डिस्प्ले साईज तुम्हाला पाहायला गेलं तर Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 6.32 इंचेसचा LTPS AMOLED डिस्प्ले आहे. तो तुम्हाला एकदम कॉम्पॅक्ट साईज मध्ये असणार आहे. आणि Vivo V70 Lite मध्ये 6.59 इंचेसचा OLED डिस्प्ले, तो स्लाइटली मोठ्यासाठी कोणाचा कॅमेरा बेस्ट आहे तो बघूया. पहिल्यांदा तुम्हाला Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 200 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे. तो तुम्हाला 16K अल्ट्रा फोटोज कॅप्चर करतो. आणि Vivo V70 Lite मध्ये 50 MP चा मेन कॅमेरा आहे. तो तुम्हाला 4K अल्ट्रा फोटोज कॅप्चर करतो. रोटेट कॅमेरामध्ये Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला 50 मेगाचा कॅमेरा आहे. तो तुम्हाला 3.5x चे टेलिफोटो कॅमेरा तुम्हाला भेटणार आहे. आणि Vivo V70 Lite मध्ये तो पण तुम्हाला टेलिफोटो 50 मेगाचा आहे, पण तुम्हाला तो 3x ऑप्टिकल झूम येणार आहे. अल्ट्रा वाईड कॅमेरामध्ये Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला 50 मेगाचा कॅमेरा आहे अल्ट्रा वाईड मध्ये. आणि Vivo V70 Lite मध्ये तुम्हाला 8 मेगाचा कॅमेरा. झुमिंगच्या बाबतीत Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला 120x झूमचा क्लास झूम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला झूम करून फोटो काढले तर मोर डिटेल्स कॅप्चर होतात. आणि Vivo V70 Lite मध्ये 100x झूम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढे डिटेल्स कॅप्चर होत नाही. व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या बाबतीत Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला 4K 60 fps HDR व्हिडिओ कॅप्चर होतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 18x पर्यंत झूम आहे. आणि Vivo V70 Lite मध्ये आपल्याला 4K व्हिडिओ निघतात, पण तुम्हाला 15x. सेल्फी कॅमेरामध्ये तुम्हाला Oppo Reno 15 Pro Mini मध्ये 50 मेगाचा सेल्फी कॅमेरा आहे. तो तुम्हाला अल्ट्रा वाईड सेल्फी कॅमेरा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 डिग्री FOV आहे. आणि तुम्हाला Vivo V70 Lite मध्ये बघा गेला तर तुम्हाला 50 मेगाचा सेल्फी कॅमेरा आहे, पण फील्ड ऑफ व्ह्यू तुम्हाला 92 डिग्रीचा आहे. आता आपण प्रोसेसर बद्दल बोलूया. Oppo Reno 15 Pro Mini मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 8450 आहे. त्याचा अंतुर स्कोर तुम्हाला 20 बिलियन प्लस आहे. आणि तुम्ही जर गेमिंग करत असाल तर तुम्हाला 120 FPS सपोर्ट आहे. आणि Vivo V70 Lite मध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 8S Gen 3 आहे. त्याचा अंतुर स्कोर तुम्हाला 17 मिलियन आहे. आणि त्याचे तुम्हाला गेमिंग सपोर्ट फक्त 90 FPS आहे.